मल्टिप्लाइंग अँड डिवायडिंग रॅशनल नंबर्स. टॉपिकला सुरुवात करायच्या आधी आपण मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन ऑफ इंटीजर्स पाहूया. ॲडिशन सबट्रॅक्शन बघत असताना आपण अकाउंट ही कन्सेप्ट बघितली होती. प्लस म्हणजे अकाउंटमध्ये डिपॉझिट करणं आणि मायनसमध्ये म्हणजे विड्रॉ करणं. तर या अकाउंटमध्ये आपल्या +10 आणि -10 ज्याची व्हॅल्यू 0 आहे. आता मल्टिप्लिकेशन आपण बघूया. मल्टिप्लिकेशन करताना लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा आपण पॉझिटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय करणार तेव्हा अकाउंटमध्ये तेवढ्या वेळा आपण अमाऊंट ॲड करणार आणि निगेटिव्ह नंबरनी आपण जेव्हा मल्टिप्लाय करणार तेव्हा अकाउंटमधनं तेवढ्या वेळा अमाऊंट विड्रॉ करणार, बाहेर काढणार. बघूया कसं ते. 3 × 2 3 टाइम्स ॲड 2. तर आपण त्याच्यामध्ये 3 × 2 हे नव्याने ॲड करणार आहोत. आता हा पार्ट जो आहे तो आपला 0 होणार आहे. मग हे राहिले किती? 6 राहिले. म्हणून आपला आन्सर आहे आणि ते सगळे पॉझिटिव्ह आहेत. सो आन्सर इज +6. -2 × 2 हा निगेटिव्ह म्हणजे रिमूव्ह करायचे. किती वेळा रिमूव्ह करायचं हे आपल्याला निगेटिव्ह नंबर सांगतो. 2 टाइम्स रिमूव्ह 2. हा -2 म्हणजे 2 टाइम्स रिमूव्ह. काय रिमूव्ह करायचं आहे? 2 रिमूव्ह करायचे आहेत. 2 टाइम्स रिमूव्ह 2 हे आपण काढून टाकले. आता हा पार्ट जो आहे आपला तो 0 होणार आहे, कारण हे +6 आहेत आणि तिथेच खाली -6 आहेत. त्यामुळे हा पार्ट 0 झाल्यानंतर बाकी किती राहिले? -4. -4 × +2. -4 म्हणजे 4 टाइम्स रिमूव्ह +2. 4 टाइम्स रिमूव्ह 4 वेळा +2 रिमूव्ह करायचे आहेत. हे +2 आहेत ते 4 वेळा आपण रिमूव्ह करून टाकले. रिमूव्ह का केले? इथे मायनस आहे म्हणून. आता हा पार्ट 0 होणार आहे. मग राहिले किती? -1 8 टाइम्स म्हणजे -8 इज अवर आन्सर. -4 × -2 4 टाइम्स. हे मायनस म्हणजे रिमूव्ह. काय रिमूव्ह करायचं आहे? -2 रिमूव्ह करायचं आहे. 4 टाइम्स रिमूव्ह 4 वेळा काय रिमूव्ह करायचे आहेत? -2. हे रिमूव्ह करून टाकले आपण. हे 0 आहेत. आता उरले किती? +1 राहिले 8 टाइम्स. त्यामुळे आपला आन्सर आहे +8. -8 × +1. -8 म्हणजे 8 टाइम्स रिमूव्ह 1. 8 टाइम्स रिमूव्ह 1. हे रिमूव्ह करून टाकले आपण. हे 0 झाले. उरलेत -1 8 टाइम्स. सो आन्सर इज -8. -8 × -1. 8 टाइम्स रिमूव्ह -1. 8 टाइम्स रिमूव्ह -1. हा 8 टाइम्स झाला. हे रिमूव्ह करून टाकले, काढून टाकले आपण आणि हे उरलेत त्यातले हे जे आहेत ते 0 होणार आहेत. आता काय शिल्लक राहिले? 8 राहिले. +1 8 टाइम्स. त्यामुळे आन्सर आला आहे +8. आता याच्यावरनं आपण जनरल रूल शोधायचा प्रयत्न करूया. दरवेळेला हे असं +1 -1 घेणं आपल्याला सोयीचं नाही आहे. हे दोन्ही नंबर्स पॉझिटिव्ह होते, प्रॉडक्ट पॉझिटिव्ह आलं.
साईन डिफरंट होती, प्रॉडक्ट निगेटिव्ह आलं. साईन डिफरंट होती, प्रॉडक्ट निगेटिव्ह आलं. दोन्ही निगेटिव्ह होते, सेम साईन होती, प्रॉडक्ट पॉझिटिव्ह. डिफरंट साईन, प्रॉडक्ट निगेटिव्ह. सेम साईन, प्रॉडक्ट पॉझिटिव्ह. आता याच्या पुढे आपण हे रूल्स लक्षात ठेवून सॉल्व करणार. रूल्स फॉर मल्टिप्लिकेशन ऑफ इंटीजर्स. हे दोन काय आहेत, दोन्ही पॉझिटिव्ह आहेत किंवा दोन्ही निगेटिव्ह आहेत, तर आपलं आन्सर जे आहे ते पॉझिटिव्ह आहे. साईन डिफरंट असतील तर आन्सर निगेटिव्ह आहे. 6 दोन्ही निगेटिव्ह, बोथ आर निगेटिव्ह, आन्सर इज पॉझिटिव्ह. डिफरंट साइन्स, मायनस प्लस, प्रॉडक्ट इज निगेटिव्ह. सेम साइन्स, प्रॉडक्ट पॉझिटिव्ह. डिफरंट साइन्स, प्रॉडक्ट निगेटिव्ह. सेम साइन्स, प्रॉडक्ट पॉझिटिव्ह. सेम अप्लाय होतं डिव्हिजनसाठी. साइन सेम आहेत, दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, डिव्हिजन इज पॉझिटिव्ह, सो आन्सर इज +2. निगेटिव्ह न्यूमरेटर divided by positive denominator, answer is negative. Both are negative, answer is positive, answer is +5. Different signs, answer is negative. Divided by 4, 0 is divided by -4. 0 divided by any number other than 0, answer is 0. Different signs, product negative. आता आपण मल्टिप्लिकेशन बाय रॅशनल नंबर बघूया. मल्टिप्लाय द न्यूमरेटर, मल्टिप्लाय द डिनॉमिनेटर्स, सिम्प्लिफाय द रिझल्ट इफ पॉसिबल. एक्झाम्पल आहे आपलं 3/5 इंटू 4/7. यात आधी चेक करायचं की न्यूमरेटरमधले कुठले नंबर डिनॉमिनेटर कुठल्या नंबरला डिवाईड करतायत का. सेम लेवलला मल्टिप्लिकेशन होते, अप डाऊन अशी डिव्हिजन होऊ शकते जर इथे मल्टिप्लिकेशन साईन असेल तर. आता आपण इथे चेक करतो आहे 3 कॅनॉट डिवाइड 5 और 7 और वायस वर्सा. तसंच 4 पण नाही डिवाइड करत किंवा 5 आणि 7 पण नाही डिवाइड करत. सो आन्सर इज मल्टिप्लिकेशन ऑफ न्यूमरेटर्स डिवायडेड बाय मल्टिप्लिकेशन ऑफ डिनॉमिनेटर नंबर्स. त्यामुळे आपलं आन्सर आलं 12/35. डिवाइडिंग रॅशनल नंबर्स. Dividing by a rational number is multiplying by reciprocal of the denominator. म्हणजे काय, तर आपण 3/2 लिहितो आहे, म्हणजे काय 3 divided by 2 दॅट इज इक्वल टू 3 into, म्हणजे हे मल्टिप्लिकेशन साईन आपण डिव्हिजनमध्ये कन्वर्ट केलं आणि डिनॉमिनेटरमध्ये जो नंबर आहे त्याच्या रेसिप्रोकलनी मल्टिप्लाय करायचं. डिनॉमिनेटरमध्ये 2 आहे, 2ला डिनॉमिनेटर नाही आहे म्हणजे तो 1 आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, त्याचा रेसिप्रोकल. सो डिवायडिंग बाय 2 इज सेम ॲज मल्टिप्लाईंग बाय रेसिप्रोकल ऑफ 2 म्हणजेच 1/2. कीप द फर्स्ट फ्रॅक्शन ॲज इट इज. डिव्हिजन करायचे आपल्याला. इथे केलं आहे 3/8 divided by 6/15. Keep the first fraction as it is. Change the division sign into multiplication. हे जे division sign आहे त्याचं करायचं multiplication. Flip म्हणजे टेक रेसिप्रोकल ऑफ द सेकंड फ्रॅक्शन. या सेकंड फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल घ्यायचा. तो झाला रेसिप्रोकल म्हणजे इंटरचेंज करायचं न्यूमरेटर डिनॉमिनेटर नंबर्स. आता काय चेक करायचं, अप डाऊन डिव्हिजन होते का. 3 8ला नाही डिवाईड करू शकत, बट ती 3 6ला डिवाईड करू शकतो. तर याला मी इथे 3ने डिवाईड केलं, याला 3ने डिवाईड केलं, ते 2 आले.
आता काही डिव्हिजन पॉसिबल नाही आहे. सो न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर 1 इंटू 15 15 8 इंटू 2 16. हेच आपल्याला मल्टिप्लिकेशन करून नंतर डिव्हाइड केलं तरी उत्तर तेच येतं. तर याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं? कीप म्हणजे कीप फर्स्ट फ्रॅक्शन ॲज इट इज. चेंज म्हणजे चेंज दिस डिव्हिजन साईन टू मल्टिप्लिकेशन. फ्लिप म्हणजे सेकंड फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल घ्यायचा आणि मग मल्टिप्लिकेशन करायचं रॅशनल नंबर्सचं.